मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने केली जाते। यावरून फडणवीसांनी आंदोलकांवरील गुन्ह्यांचा तपशील मांडला। मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांचं पुढे काय झालं पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून। मराठा आंदोलनात एकूण 548 खटले दाखल। फडणवीसांनी सभागृहात मांडला गुन्ह्यांचा लेखाजोखा। 324 गुन्हे मागे, उर्वरित गुन्ह्यांचं काय होणार? मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून सातत्यानं मराठ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली जाते। यावरून फडणवीसांनी सभागृहात मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांसंदर्भातली माहिती दिली। एकूण 548 केसेस दाखल झाल्या होत्या। पोलीस महासंचालकाच्या स्तरावर फायनल झालेल्या केसेस आहेत 175। शासनाकडे शिफारस झाली आणि शासनाने मागे घेतलेल्या केसेस आहेत 324। शासनाने अमान्य केलेल्या केसेस आहेत 2। न्यायालयातनं प्रत्यक्ष मागे घेण्यात आलेल्या आहेत 286। न्यायालयाच्या मध्ये प्रलंबित आहेत 23 आणि नुकसान भरपाई न दिल्यामुळे प्रलंबित आहेत 10। म्हणजे एकूण जवळपास 90% पेक्षा जास्त ही कारवाई पूर्ण झाली आहे। 47 खटले मात्र असे आहेत की जे कुठल्याच निकषात बसत नाहीत, त्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई ही राज्य सरकारने केलेली नाही। मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांवरून जरांगेंनी अनेकदा फडणवीसांवर निशाणा साधला होता। मराठ्यांवर केलेला अन्याय विसरणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिला होता। तर सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पोरं गुतवायचेच असतील तर त्यांचा प्रश्न आहे, पुढं आमचाही प्रश्न आहे। पुढं आमच्या लक्षात हे राहणार आहे की तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केलाय। आज तुम्ही अन्याय करा, आमच्या लक्षात राहत आहे की तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करायला लागलात। पुढं आम्ही ते लक्षात ठेवणार आहेत। आज तुमच्या हातात आहे, तुम्ही नाही घेणार, उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत, त्यावेळेस बघू। मराठा आंदोलकांवरील काही खटले मागे घेण्यात आले असले तरीही सरसकट गुन्हे रद्द करणार नाही असं स्पष्ट शब्दात फडणवीसांनी यापूर्वीच जरांगेंना सांगितलं। मराठा आंदोलनादरम्यान एकूण खटल्यांची संख्या 548 इतकी आहे। त्यापैकी 175 केसेस पोलीस महासंचालक स्तरावर फायनल झाल्या। 286 केसेस न्यायालयातून मागे घेण्यात आल्या आहेत। न्यायालयात सध्या 23 केस प्रलंबित आहेत। 10 केसेस या नुकसान भरपाई न दिल्याने प्रलंबित आहेत। तर 47 खटले हे कुठल्याही निकषांमध्ये बसत नसल्यामुळे कुठलीही कारवाई केलेली नाही। अंतरवालीतील पोलिसांवर दगडफेक आणि बीडमधील जाळपोळ या प्रकरणातील खटले रद्द करण्यास फडणवीसांनी स्पष्ट नकार दिलाय। एवढेच काय तर फडणवीसांनी यापूर्वी सभागृहात पोलिसांच्या कारवाईचं समर्थनही केलं। पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा तपशील फडणवीसांनी विधानसभेत मांडला। कोणत्याही परिस्थितीत सरसकट गुन्हे मागे घ्यायला फडणवीसांनी ठाम नकार दिला। पोलिसांनी अंतरवाली सराटीत बचावात्मक आणि वाजवी पद्धतीनं बळाचा वापर केला। या घटनेत जवळपास 50 आंदोलक आणि 79 पोलीस जखमी झाले होते। त्यानंतर ठिकठिकाणी एसटी बसेस, सरकारी वाहनांवर दगडफेक, सरकारी मालमत्तांचं नुकसान आणि जाळपोळ झाली होती। त्यामुळे सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर या प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असं फडणवीसांनी सांगितलंय। फडणवीस गुन्हे रद्द न करून मराठ्यांसोबत डाव खेळत असल्याची इमेज जरांगेंकडून तयार केली जात होती। मात्र फडणवीसांनी सभागृहात जरांगेंच्या प्रश्नांना चोख उत्तर दिलं। आता फडणवीसांच्या उत्तरानंतर जरांगे काय करणार हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।